आपल्या सोबत सध्या ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे देखील आहेत फोन लाईनवरनं। त्यांची प्रतिक्रिया आपण या संदर्भातली जाणून घेऊया। आनंदजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। हे जे प्रकरण आहे या जमिनीचं, वनजमीन आहे आणि या वनजमिनीवरचा जो एका खासगी कंपनीचा दावा आहे 2800 कोटींचा TDR देणं ठाणे पालिका लागते या कंपनीला, असा सगळा न्यायप्रविष्ट हा प्रकार आहे। काय नेमकी याबद्दलची एकंदरीत चर्चा आहे ठाण्यामध्ये? कारण 2800 कोटी रुपये ठाणे पालिकेला जर एका खासगी कंपनीला द्यावे लागले या TDR प्रकरणामध्ये तर याचे खूप मोठे पडसाद उमटू शकतात। आणि लोकप्रतिनिधींचं या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकं म्हणणं आहे याबद्दल देखील आपण निश्चितपणे तुमच्याकडनं जाणून घेऊच या, कारण हे प्रकरण काही फार लहान प्रकरण नाही, एक मोठं प्रकरण आहे। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया, आपलं नेमकं काय आकलन आहे या प्रकरणाबद्दलचं? ही जी निळकंठ ऊड आहे या म्हणजे मुल्लाबाग परिसरातली जमीन आहे आणि ह्या जमिनीवरती महापालिकेला त्यांनी गार्डन बनवून द्यावं आणि त्या बदल्यात त्यांना काही समथिंग TDR द्यायचं असं तेव्हा ठरलं होतं। परंतु ही जी ह्या ज्या बिल्डरांनी ऍक्च्युली जो ज्यांनी पहिलं मागितली जमिनीला जर TDR मागितलाय तो मुळात ह्याचा डेव्हलपर नाही, ह्याचा पहिला डेव्हलपर दुसरा आहे आणि त्याचं महापालिकेवर वेगळं अग्रीमेंट झालं होतं। आता हा तिसरा डेव्हलपर आला आणि त्यांनी काही दुसरे कागदपत्र बनवून याला त्यांनी काही लोकांना मॅनेज करून TDRचं ऍप्लिकेशन केलं। मुंबई हायकोर्टामध्ये तो जिंकला, त्यावेळेस वन विभाग हे पार्टी झालं नाही आणि आजवर माझ्या माहितीप्रमाणे हे जे TDRच्या विरोधात जे लढते ऍक्च्युली खरं म्हणजे जी वन जमीन आहे, वन विभागाने यात सक्रिय सहभाग घेतला होता। त्या TDRच्या मुळे ठाणे महापालिका त्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ठाणे महापालिका TDR देऊ नये याकरता आमचे स्वतः सौरभ राव आहेत, ते स्वतः महापालिकेत सुप्रीम कोर्टात गेले होते आणि ते सुप्रीम कोर्टात गेले म्हणून हा TDR वाचला। आता 2800 कोटी म्हणजे तुम्ही ते झालं काय, कितीतरी मोठ्या प्रमाणात या ठाणे शहराच्या नागरी सुविधेवर ताण पडेल। 28 कोटी जेव्हा आपण TDR देणार 28 कोटीचा, तेव्हा अनेक लोक इथे वाढणार त्यांचं आणि त्या बिल्डरला हे फुकट भेटणार आहे। तसं त्याचं काय योगदान नाहीये, परंतु त्याच्या पाठीमागे कोणतरी राजकीय लोक आहेत, त्या राजकीय लोकांच्या सपोर्टमुळे, माझ्या माहितीप्रमाणे राजकीय लोकांच्या सपोर्टमुळे त्यांनी हे सर्व मॅनेज केलं। आणि म्हणजे आता ते आपण कोर्टाच्या विरोधात बोललं नाही पाहिजे, परंतु सगळी ज्या कागदपत्र महापालिकेतले जे अधिकारी त्यांच्याशिवाय मी संपर्क साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या विरोधात ही केस गेलीच नाही पाहिजे होती हायकोर्टात पण परंतु ती गेली कशी हा त्यांनाच प्रश्न पडलेला आहे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना। बरोबर। आणि आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा सुप्रीम कोर्टात केलं तर त्याकरता आता हे अधिकारी जे आहेत, त्यापूर्वी जे होते अधिकारी त्यापेक्षा हे जे आता जे फाईट करतायत ह्या आपल्या TDRला मिळू नये म्हणून, ते बिचारे प्रामाणिकपणे पहिल्या अधिकाऱ्यांनी काय केलं हा आले त्याला आपण आता बोलू शकत नाही, परंतु हे जे केलंय या आत्ताच्या अधिकाऱ्यांमुळे ते TDR थांबलाय आणि त्यांना पण शाश्वती नाही की ती कागदपत्र अशी बनवलेली आहेत की त्यामुळे महापालिकेला नुकसानच व्हावं लागतंय। बरं आनंदजी, तुम्ही ज्या पद्धतीची ही माहिती देताय, म्हणजे एकीकडे लोकप्रतिनिधींचा तुम्ही उल्लेख केलात, आम्ही म्हणजे जवळपास ठाण्यातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे, पण ठाण्याचे महापौर असतील किंवा खासदार नरेश म्हस्के असतील आणि इतर अनेक लोकप्रतिनिधी आहेत, ते म्हणतात न्यायप्रविष्ट आहे हा सगळा प्रकार, त्यामुळे यावर बोलणं योग्य होणार नाही। पण या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका घोटाळा जो असल्याचा आरोप होतोय, तो घोटाळा नेमका काय आहे? तुम्ही म्हणताय बऱ्याच गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत, काय नेमक्या या गोष्टी मॅनेज केल्या, कोणी केल्या, कशा केल्या, काय नेमकी याबद्दलची कुजबूज आहे ठाण्यामध्ये? बघा, ते पहिली गोष्ट आज पण जितेंद्र आव्हाड बोलले की कागदपत्र ही वेगवेगळ्या प्रकारचे आणि ऍक्च्युली त्याचे कागदपत्र आहेत ना, म्हणजे हा जो ज्यांनी दावा केलाय त्याच्यापेक्षा आणखी दुसरा बिल्डर होता, तो ह्याचा त्यांनी तो मागितलं होतं, ती कागदपत्र बघतच नाही लोक। जे नवीन कागदपत्र बनवले त्या आधारे TDR मागितला जातोय। पण मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे हा जो बिल्डर आहे त्याच्या पाठीमागे राजकीय लोक आहेत, ती लोक सुद्धा दबाव टाकतात। ऍक्च्युली न्यायप्रविष्ट प्रकरण आहे
तर मग त्यांनी तिथलं कामकाज थोडं थांबवलं पाहिजे. बिल्डरनी ते कामकाज ते चालू आहे बिल्डिंग बांधणं, बरं. ते तो का थांबवत नाही? नाही पण मग कुठे आनंदजी, थांबवत नाही. एक प्रश्न तर तसाच कायम राहतो. म्हणजे तो मुद्दा तुम्ही मगाशी ओझरता बोललात देखील की या 2800 कोटी रुपये जर पालिकेला द्यावेच लागले, सुप्रीम कोर्टाने 2800 कोटी टीडीआर द्यायचं साहेब, टीडीआर द्यायचं आहे. हो ना, मग मी तेच म्हणतोय की मग 2800 कोटी जर द्यावे लागले तर राज्य हा. सरकारचं नुकसान आहे, वन विभागाचं नुकसान आहे. मग यावर काय नेमकं केलं गेलं पाहिजे असं वाटतं, किंवा काय करायला हवं होतं आधी? यात पहिली गोष्ट म्हणजे वन विभागाने पार्टी व्हायला पाहिजे. वन विभाग त्यात अजून इन्व्हॉल्व्ह झाली नाही. महापालिकेने अनेक वेळा त्यांना पत्र दिलेले आहेत. वन विभाग खरं म्हणजे त्या जागेवरती वन विभागाचा अधिकार जास्त आहे. बर, त्यांनी पार्टी व्हायला पाहिजे. महापालिकेच्या जो एरिया आहे त्या जमीन असल्यामुळे महापालिकेला टीडीआर द्यावा लागतोय. ती जागा बर. संजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बरोबर लागून जवळ आहे. हो, नाही आनंदजी, याचबद्दल त्यामुळे प्रदूषण सुद्धा होऊ शकतं. हा हा जे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तो भाग, त्या भागातला त्यांना टीडीआर द्यावा लागतो. आपला इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये तुम्ही काय करू बी शकत नाही, अशा ठिकाणी टीडीआर द्यावा लागणार आहे. आणि त्यांनी आता त्या विकासकांनी बिल्डिंग बांधायला सुरुवात केलेली आहे हा, हा. आणि तो लोकांना जाऊन पण देत नाही तिथे. बरं, नाही तुम्ही मगाशी जो वन विभागाचा मुद्दा मांडला त्याचबद्दल आम्ही वनमंत्र्यांना, गणेश नाईकांना याबद्दल प्रतिक्रियेबद्दल विचारणा देखील केलेली होती, पण अजून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. निश्चितपणे ते याबद्दल प्रतिक्रिया देतील. आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवूया सुद्धा लोकांना. पण या सगळ्यामध्ये कुठंतरी ठाणे पालिकेचं खूप मोठं नुकसान होणार आहे हे तर सरळ सरळ दिसतंय, राज्य सरकारचं खूप मोठं नुकसान होणार आहे हे सरळ सरळ दिसतंय. आनंदजी, ठाणे महापालिका साहेब नुकसान होणार तर आहेच, हा, परंतु त्यापेक्षा ठाणे महापालिकेवरती बोजा, नागरी सुविधेचा बोजा पडणार आहे. बरोबर. त्यामुळे पाणी, ड्रेनेज ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा ताण पडणार आहे. हा. आणि तो ताण आमच्या आणि वाहतुकीचा हा. जेव्हा 2800 कोटीचा आपण टीडीआर देणार त्यावेळेला नाही बोललं तरी त्या भागामध्ये किमान 5000 लोक जर राहिलेतील हा, तर त्या 5000 लोकांचा जो बर्डन आहे ते वाढणार आहे आमच्या ठाणे शहरावरती. पाणी वाढणार आहे. आता ते जर राहायला आलं तर त्यांना पाणी देणं आमचं कर्तव्य आहे ठाणे महापालिकेचं. पायाभूत सुविधांवर पण त्याचा परिणाम होईल. हो, सर्वच परिणाम होणार आहे. त्यामुळे महापालिकेने आणि राज्य सरकारने पण इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि हे याकरता टीडीआर त्यांना देऊ नये हा, ही आमच्या ठाणेकरांची सर्वांची इच्छा आहे. आणि आमच्या ठाणे महापालिकेतल्या जे आहेत नगरसेवक, हा, आता जी बॉडी आली त्यांनी यावं व्हावं. महापौरबाईंना कदाचित ते माहिती नसेल, हा. महापौरबाईंना आमच्या त्या लिगल ऍडवायझर त्यांनी घ्यावं, लिगल ऍडवायझर कडून माहिती घ्यावी. हा. लिगल ऍडवायझर या ज्या विरोधात आहेत या टीडीआरच्या, त्यांच्याकडून माहिती घ्यावी, म्हणजे ते समजेल की त्यामुळे एकजुटीने प्रशासकीय पॉवर बरोबर पॉलिटिकल पॉवर आली तर ते थांबेल. नाही पण मग आनंदजी, मग तोच प्रश्न राहतो की मग कोण पाठबळ देतं या सगळ्याला? म्हणजे तुम्ही मगाशी देखील आरोप केलात की हे काही इतकं सोपं प्रकरण नाहीये आणि बऱ्याच लोकांची यात मिलीभगत असू शकते. कोण हे लोक असू शकतात असं वाटतं? तुम्ही आता मी हे तुम्हाला ऑन द रेकॉर्ड बोलू शकत नाही. तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगेन. ठीक आहे, ठीक आहे आनंदजी. आणि या व्यतिरिक्त आणखीन असे कोणते मुद्दे आहेत का की ज्या मुद्द्यांबद्दल चर्चा झालेली नाही पण ते महत्वाचे आहेत या प्रकरणामध्ये? एक तर हेच आहे की बाबा जे महापालिकेचे आयुक्त भांडतायत त्यांना पॉलिटिकली सपोर्ट केला पाहिजे आपल्या लोकांनी ह्या इथल्या. परंतु ते सांगितले की पॉलिटिकल च्या सपोर्टमुळे ते एवढं टीडीआर आपला चाललेला आमचा. बरं, तो थांबवायचा तर त्या. ठीक आहे, मुद्दा कळला आपला आनंदजी. आणि तुम्ही जी माहिती दिलीत, तुमची या संदर्भातली जी काही माहिती आहे ती तुम्ही लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसमोर मांडलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी असतील त्या निश्चितपणे लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच. आनंद कांबळे होते आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार. आणि हे जे सगळं प्रकरण आहे या वन जमिनीचं, त्यामध्ये काय काय नेमकं आहे आणि कशा कशा प्रकारे अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, अशा महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये ठाणे पालिकेचं प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता वाटतेय, राज्य सरकारचं प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता दिसतेय. आणि अर्थातच वन खात्याची ही जमीन आहे, वन विभागाची ही जमीन आहे असं समोर आलेलं आहे. त्यामुळे वन विभागाचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची शक्यता आता येता या सगळ्या प्रकारामध्ये होत. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.